चला मंडळी, सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। प्रत्येक घडामोडीबद्दल मोठी चर्चा आहे, पण त्यात एक मोठी चर्चा आहे ती या बातमीबद्दल, आणि ती बातमी म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल आता सीआयडी कडून अनेकांची चौकशी सुरू आहे। खंडणी प्रकरणी कराडच्या पत्नीची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यात 4 ते 5 महिलांची चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 3 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत। सीआयडी खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या 3 प्रकरणांचा तपास करते, या 3 मुद्द्यांवरती तपास करते। खंडणी प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड याची पत्नी मंजली कराड यांची आज पुन्हा एकदा चौकशी केली। त्याचबरोबर याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली आहे। अधिक तपशील जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुरेश, आता सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीडमध्ये तळ ठोकत तपासाला वेग दिलाय, आतापर्यंतचा अपडेट काय? सीआयडी गेल्या 3 दिवसापासून तळ ठोकून आहे आणि सर्व बाजूने तपास करते। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचं देखील सहकार्य घेतलं जात आहे। यामध्ये महत्त्वाची कडी जी सीआयडीला सापडलेली आहे ती म्हणजे जे आरोपींचे मोबाईल आहेत, 2 आरोपींचे, त्या मोबाईलमधला एक व्हिडिओ देखील त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि त्या मोबाईलमधला जे काही डेटा आहे तो देखील त्यांना मिळालेला आहे। त्याचबरोबर जे 3 गुन्हे दाखल झाले, खंडणीचा गुन्हा, हत्येचा गुन्हा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा, या प्रकरणातील 3ही वेगवेगळ्या पद्धतीने कसं लिंकेज केलं जातं याचं देखील सीआयडी कडून तपास केला जातो। विशेष म्हणजे आज वाल्मिक कराड यांच्या पत्नीची पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं। केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर दुसरं जे पथक आहे, 3 पथकं तयार करण्यात आलेले आहेत सीआयडीचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी तपास करतायत। विशेष म्हणजे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये देखील जवळपास 4 ते 5 महिलांना चौकशीसाठी आणलेले, गेल्या 2 तासापासून त्यांची देखील चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे खंडणी प्रकरणात ज्यांचे धागेदोर आहेत त्या जवळपास 50 ते 60 व्यक्तींची देखील चौकशी झाल्याची जी सूत्रांकडून माहिती मिळते। विशेष म्हणजे जे खंडणी प्रकरण आहे त्या प्रकरणाचं आणि हत्ये प्रकरणाचं, त्याचबरोबर ॲट्रॉसिटी या प्रकरणाचं काही लिंकेज आहे का ते देखील शोधण्याचा प्रयत्न आता जी सीआयडी आहे ती करते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत। विशेष म्हणजे पोलीस त्यामध्ये महासंचालक लेवलचे अधिकारी असल्या कारणानं आता या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी प्रकरण, ॲट्रॉसिटी प्रकरण या प्रकरणामध्ये सीआयडी हा तपास कशा पद्धतीने करते आणि लवकरात लवकर काही ना काही जे खुलासे आहेत, सत्य आहे ते देखील समोर येणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या आतापर्यंतच्या तपशिलाबद्दल।